नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे आंबेनळी घाटातील तो भयानक चकवा, एका ट्रक ड्रायव्हरची कहाणी। कथेला आता सुरुवात करू। सह्याद्रीच्या अथांग दऱ्याखोऱ्या, उंचच उंच डोंगरकडे आणि घनदाट जंगलं दिवसा जितकी विहंगम आणि सुंदर दिसतात, रात्रीच्या वेळी ती तितकीच गूढ, भयान आणि अक्राळ विक्राळ वाटतात। त्यात जर पावसाळ्याची रात्र असेल, सभोवती दाट धुक्याची चादर पसरली असेल आणि मैलोन मैल कोणी जिवंत माणूस सोबतीला नसेल, तर त्या काळोखात निसर्गाच्या नियमांच्या पलीकडच्या काही अमानवी शक्ती जाग्या होतात। हायवेवर धावणाऱ्या गाड्या आणि रात्रंदिवस स्टेअरिंगवर हात ठेवून मैलोन मैल अंतर कापणारे ट्रक ड्रायव्हर्स यांच्या आयुष्यात अनेकदा अशा गोष्टी घडतात ज्यावर सामान्य माणूस सहजासहजी विश्वास ठेवणार नाही। चकवा ही केवळ ऐकीव गोष्ट नाही, तर तो एका रात्रीत वेळेला आणि बुद्धीला खिळवून ठेवणारा एक जिवंत थरार आहे। पैशांची निकड, कुटुंबाची मजबुरी आणि बोनस मिळवण्याचा मोह माणसाला कधी कधी अशा वाटेवर घेऊन जातो जिथे मृत्यू दबात धरून बसलेला असतो। पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यानच्या अंगावर काटा आणणाऱ्या आंबेनळी घाटात एका सामान्य ट्रक ड्रायव्हरसोबत घडलेली ही एक अशीच घटना जी तुम्हाला रात्रीच्या प्रवासाचा विचार करायला भाग पाडेल। चला तर मग अनुभवूया राहुलच्या आयुष्यातील ती सर्वात भयानक आणि काळोखी रात्र। ट्रक ड्रायव्हरचं आयुष्य म्हणजे रस्त्यावर रेंगाळणारं एक अनिश्चित जग असतं। घरदार पाठीवर घेऊन हजारो किलोमीटर डांबरी रस्त्यांची युती करून आम्हाला आमचं पोट भरावं लागतं। रात्रीचा घोंघावणारा वारा, हायवेवरचे मंद दिवे आणि स्टेअरिंगवर ठेवलेले माझे थकलेले हात हेच माझं जग। नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल। गेल्या अनेक वर्षांपासून मी अवजड ट्रक चालवतोय। आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती आजपासून बरोबर 1 वर्षापूर्वी घडली होती, पण आजही त्या रात्रीचा विचार केला की माझ्या पाठीवरून एक थंड कशारी फिरल्यासारखी वाटते आणि अंगावर काटा येतो। ते पावसाळ्याचे दिवस होते। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाड शहरात संध्याकाळपासूनच कोंदट आणि काळपट वातावरण तयार झालं होतं। आकाशात काळ्या कुट्ट ढगांनी गर्दी केली होती, जणू काही निसर्ग एखाद्या मोठ्या संकटाची पूर्वकल्पना देत होता। पाऊस अधूनमधून रिमझिम पडत होता, पण अजून त्यानं रौद्र रूप धारण केलं नव्हतं। मी महाडच्या एका मोठ्या गोदामात माझा ट्रक लावला होता। ट्रकमध्ये वाईच्या एका व्यापाऱ्याचा जड माल भरायचं काम सुरू होतं। गोदामातल्या मजुरांची लगबग, सिमेंटच्या गोण्या, जड पेट्या, ट्रकमध्ये टाकताना होणारा तो मोठा आवाज आणि हवेत पसरलेला डिझेलचा संमिश्र वास, या सगळ्यात रात्रीचे 8:45 वाजून गेले होते। मी गाडीच्या केबिन बाहेर उभा राहून विडी ओढत आकाशाकडे पाहत होतो। वारा वेगाने वाहत होता आणि झाडांची पानं एकमेकांवर आपटून एक विचित्र सुळसुळाट ऐकू येत होता। तेवढ्यात गोदामाचा मुकादम माझ्याजवळ आला आणि म्हणाला, राहुलराव, मला वाटतं आजची रात्र इथेच मुक्कामी काढा। हवामान काही ठीक दिसत नाहीये। घाटात धुकं आणि दरडी कोसळण्याचा धोका असतो या दिवसात। मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, नाही मुकादम, आज रात्रीच निघावं लागेल। माल उद्या सकाळी वेळेत वाईला पोचायला हवा। खरं सांगायचं तर माझा हा निर्णय जितका धाडसी होता तितकाच तो माझ्या मजबुरीशी जोडलेला होता। आमच्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा एक नियम होता, जर ठरवून दिलेल्या वेळेच्या आधी माल सुरक्षितपणे पोचवला तर कंपनी ड्रायव्हरला विशेष बोनस म्हणजेच बक्षीस म्हणून काही ज्यादा पैसे द्यायची। त्या काळात माझी आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती। घरात पैशांची अत्यंत गरज होती। ड्रायव्हरच्या तुटपुंच्या पगारात घरखर्च भागवणं कठीण जात होतं। त्यामुळे हे वरचे पैसे मिळाले तर मोठा हातभार लागणार होता।
पैशांची ती गरज माझ्या डोळ्यांसमोर नाचत होती. त्यामुळे घाटातला रस्ता, रात्रीचा प्रवास आणि पावसाचा धोका या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं मी ठरवलं होतं. वेळेपूर्वी पोचायचंच आणि ते बोनसचे पैसे मिळवायचेच हा एकच विचार माझ्या डोक्यात पक्का झाला होता. 9च्या सुमारास माल पूर्ण लोड झाला. मी गाडीच्या कागदपत्रांवर सह्या केल्या, मुकादमाचा निरोप घेतला आणि ट्रकच्या केबिनमध्ये चढलो. केबिनमध्ये येताच मी देवाला नमस्कार केला, स्टेअरिंगला हात लावला आणि गाडी स्टार्ट केली. ट्रकचं इंजिन एका मोठ्या आवाजासह जिवंत झालं. हेडलाईटचा पांढरा पिवळा प्रकाश समोरील अंधाराला चिरत पुढे गेला. महाड शहरातून बाहेर पडताना पावसाचा जोर थोडा वाढला, पण तो चिंताजनक नव्हता. विंडशील्डवर पडणारे पाण्याचे थेंब वायपरने बाजूला सारताना एक लयबद्ध आवाज येत होता. शहराच्या सीमा ओलांडून माझा ट्रक आता पोलादपूरच्या दिशेने धावू लागला होता. रस्ता रिकामा होता आणि सभोवताली फक्त काळाशार अंधार पसरला होता. माझा प्लॅन ठरला होता. पोलादपूरवरून वळण घ्यायचं, तिथून महाबळेश्वरचा आंबेनळी घाट चढायचा आणि मग वाईच्या दिशेनं उतरायचं. हा रस्ता रात्रीच्या वेळी जितका शांत आणि सुंदर वाटतो, तितकाच तो धोकादायक आणि गूढ आहे याची मला कल्पना होती. पण त्या रात्री त्या घाटात पैशांच्या मोहापायी मी कोणत्या भयानक जाळ्यात अडकणार होतो याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. मी गाडीचा वेग वाढवला. केबिनमधला एकटेपणा आणि शांतता घालवण्यासाठी मी टेप रेकॉर्डर सुरू केला. जुनी संथ मराठी गाणी केबिनमध्ये घुमू लागली. गाण्यांचे सूर आणि इंजिनाचा आवाज या जुगलबंदीत मी स्वतःच गाणी गुणगुणत पुढे निघालो. पोलादपूरच्या दिशेने जाताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी आता अधिक घनदाट होऊ लागली होती आणि हवेतील गारठा वाढला होता. मनातील भीती पूर्णपणे दाबून मी फक्त समोरच्या रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. महाड शहराचे दिवे मागे सुटले आणि माझा ट्रक पोलादपूरच्या दिशेने जाणाऱ्या काळोख्या हायवेवरून धावू लागला. पावसाची रिमझिम सुरूच होती. वारा आता अधिक वेगाने ट्रकला धडका मारत होता, ज्यामुळे केबिनमध्ये बसून सुद्धा बाहेरच्या वादळी वातावरणाची जाणीव होत होती. तासभर गाडी चालवल्यानंतर माझ्या पोटात भुकेने डोकं वर काढलं. दुपारनंतर मी काहीच खाल्लं नव्हतं. घाटाची अवघड चढण चढण्यापूर्वी काहीतरी खाऊन घेणं गरजेचं होतं, कारण एकदा का घाटाचा रस्ता सुरू झाला की पुढे मैलोन मैल साधं चहाचं दुकानही मिळणं कठीण होतं. पोलादपूर जवळ येत आलं असतानाच रस्त्याच्या डाव्या बाजूला मला एका जुन्या ढाब्याचे मंद दिवे चमकताना दिसले. हॉटेलचं नाव होतं हॉटेल सह्याद्री. पत्र्याचं छप्पर असलेल्या त्या ढाब्याबाहेर एक पिवळा बल्ब वाऱ्यामुळे गरगर हलत होता, ज्यामुळे तिथल्या अंधाऱ्या आवारात भुताटकीसारखे सावल्यांचे खेळ सुरू होते. सहसा या हायवेवर रात्रीच्या वेळी ट्रकची मोठी रांग लागलेली असते, पण आज तिथे एकही गाडी नव्हती. संपूर्ण ढाबा अगदी सुनसान आणि शांत वाटत होता. मी ट्रक रस्त्याच्या कडेला कच्च्या भागात लावला. इंजिन बंद करताच एक सुन्न करणारी शांतता केबिनमध्ये पसरली. मी टॉवेल खांद्यावर टाकला आणि गाडीतून उतरून ढाब्यात गेलो. ढाब्यामध्ये फक्त 3-4 लाकडी बाकडी आणि टेबलं होती. काउंटरवर एक वयस्कर गृहस्थ बसले होते. त्यांचं वय अंदाजे 60च्या आसपास असावं. पांढरी शुभ्र दाढी, डोळ्यांवर जाड काचेचा चष्मा आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अनाकलनीय गंभीर शांतता होती. ढाब्यात दुसरा कोणताही माणूस किंवा नोकर दिसत नव्हता. मी एका बाकड्यावर बसत म्हणालो, मालक, जेवायला काय मिळेल? गरम पिठलं भाकरी किंवा शेवभाजी मिळेल का? त्या वयस्कर मालकाने माझ्याकडे रोखून पाहिलं. त्याचे ते थंड डोळे पाहून माझ्या पाठीवरून एक अज्ञात भीतीची लहर धावून गेली. त्यानं हळूहळू होकारार्थी मान हलवली आणि तो मागच्या स्वयंपाकघरात निघून गेला. काही वेळातच त्याने माझ्यासमोर गरम पिठलं, बाजरीची भाकरी आणि लाल चटणीची थाळी ठेवली. भुकेच्या भरात मी जेवायला सुरुवात केली. जेवण खरोखरच चविष्ट होतं.
मी जेवत असताना तो मालक काउंटरवरून उठला आणि माझ्या समोरील बाकड्यावर येऊन बसला. त्याने एक जळती विडी ओढत मला विचारलं, कुठून आलात भाऊ, आणि इतक्या रात्री कुठे जायचा बेत आहे? तसं मी तोंडातला घास गिळत म्हणालो, महाडवरून आलोय मालक. ट्रकमध्ये जड लोड आहे. वाईला जायचंय लवकरात लवकर. वाई हे नाव ऐकताच त्या मालकाच्या हातातील विडी क्षणभर हातातच थांबली. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. काही वेळाने त्याने विडीचा धूर हवेत सोडला आणि अतिशय गंभीर आवाजात तो म्हणाला, वाईला? म्हणजे तू पोलादपूरवरून महाबळेश्वरचा आंबेनळी घाट चढणार तर? भाऊ, माझं ऐकशील तर आजची रात्र या ढाब्याबाहेर गाडी लाव आणि इथे झोप. इतक्या रात्री त्या घाटात जाऊ नकोस. रस्ता अजिबात चांगला नाहीये. त्याच्या स्वरातील भीती आणि अधिकार पाहून माझा काळजाचा ठोका चुकला. पण माझ्या डोक्यात ते बोनसचे पैसे आणि घरातील पैशांची गरज फिरत होती. मी हसण्याचा प्रयत्न करत म्हणालो, अहो मालक, मी जुना ड्रायव्हर आहे. हा घाट मी अनेकदा दिवसा आणि रात्रीही पार केलाय आणि पाऊसही काही जास्त नाहीये. मग काय अडचण आहे? माझं उत्तर ऐकून त्या वृद्धाने एक दीर्घ आणि थंड सुस्कारा सोडला. त्याने आजूबाजूच्या अंधाराकडे पाहिलं आणि आपला आवाज आणखी लहान करत तो म्हणाला, पोरा, तू ज्या रस्त्याची आणि घाटाची नड धरतोयस ना, त्याचा इतिहास फार वाईट आहे. या पावसाळ्याच्या दिवसात तिथे फक्त निसर्गाचा धोका नसतो, तर तिथल्या दऱ्याखोऱ्यात भटकणाऱ्या असह्य आत्म्यांचा पहाराही असतो. त्या आंबेनळी घाटात आजपर्यंत कित्येक एसटी बसेस, ट्रक आणि कार दरीत कोसळल्या आहेत. शेकडो लोकांनी तिथे आपले प्राण गमावलेत. इतके बोलून तो काही वेळ थांबला. त्याने विडीचा झुरका ओढला आणि तो पुन्हा बोलू लागला, त्या अपघातात मरण पावलेल्यांची धडं आणि आत्मे आजही त्या घाटात रात्रीच्या वेळी भटकतात. ते शांत बसत नाहीत. रात्री 12 नंतर ते तिथून जाणाऱ्या एकट्या दुकट्या गाड्यांना लक्ष्य करतात. लोकांना चकव्यात अडकवतात. कधी तुला रस्त्याच्या कडेला लोकांचा घोळका दिसेल, तर कधी एखादी बाई गाडी थांबवायला हात करेल. आणि जर तू गाडी थांबवलीस की संपला खेळ. ते तुला थेट दरीच्या खाईत खेचून नेतील. आज अमावस्या नुकतीच सरलीये. अशा रात्री त्यांची ताकद जास्त असते. म्हणून सांगतो, आजची रात्र इथेच थांब. मालकाचे ते शब्द ऐकून माझ्या हातातील भाकरीचा घास हातातच थांबला. ढाब्याच्या पत्र्यावर पडणारे पावसाचे थेंब आता जणू काही धोक्याची घंटा वाजवल्यासारखे वाटू लागले. काही सेकंदांसाठी माझ्या मनात प्रचंड भीती दाटून आली. वाटलं की खरंच इथेच थांबावं. पण पुढच्याच क्षणी माझ्या खिशातील रिकाम्या पाकिटाची आणि घरात आजारी असलेल्या माणसांची मला आठवण झाली. मला सकाळी 5-6च्या आत वाईला पोचणं भाग होतं, तरच तो बोनस मिळणार होता. मी मनातल्या मनात भीतीला झटकून लावलं. स्वतःलाच बजावलं की ही जुनी लोकं रात्रीच्या वेळी ड्रायव्हर्सना घाबरवण्यासाठी अशा भूताटकीच्या गोष्टी रचत असतात. भूतं वगैरे काही नसतं. खरी भीती गरिबीची असते. मी घाईघाईने जेवण संपवलं, हात धुतले आणि काउंटरवर जेवणाचे पैसे ठेवले. मी निघताना तो वयस्कर मालक मला पाहतच राहिला. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल एक दुःख आणि भीती स्पष्ट दिसत होती. मी ट्रकच्या केबिनकडे जाऊ लागलो तेव्हा तो मागून ओरडून म्हणाला, तू माझं ऐकलं नाहीस. तुझी मर्जी पोरा, पण तू एक ड्रायव्हर आहेस म्हणून शेवटचा सल्ला देतो. घाटात गाडी कुठेही, म्हणजे अगदी कुठेही थांबवू नकोस. गाडीचा वेग कमी करू नकोस आणि आरशात मागे पाहण्याची चूक करू नकोस. तुझ्या देवाला आठवत राहा. त्याच्या त्या शेवटच्या वाक्याने माझ्या मनात एक अस्वस्थता निर्माण केली. मी ट्रकचं दार उघडलं, केबिनमध्ये बसलो आणि चावी फिरवून इंजिन सुरू केलं. ट्रकच्या हेडलाईटने समोरचा काळाशा रस्ता उजळून निघाला. मी क्लच दाबला, गिअर टाकला आणि ट्रक थेट आंबेनळी घाटाच्या दिशेने वळवला. ढाबा मागे सुटला आणि मी त्या अथांग काळोख्या आणि गूढ अशा घाटाच्या दारात प्रवेश केला. हवेतला गारठा आता थेट हाडांपर्यंत पोचत होता. ढाब्याचा निरोप घेतल्यानंतर आंबेनळी घाटाच्या वळणावळणाच्या रस्त्याला सुरुवात झाली.
हा घाट म्हणजे जणू निसर्गाचं एक अनाकलनीय कोडच आहे. दिवसा हा रस्ता निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो, पण रात्रीच्या वेळी हा रस्ता एखाद्या अवाढव्य काळोख्या राक्षसासारखा वाटतो, जो कोणालाही आपल्या पोटात गिळायला तयार असतो. पावसाची रिमझिम आता एका टप्प्यावर येऊन थांबली होती, पण धुकं मात्र दाट झालं होतं. गाडीचे हेडलाईट त्या धुक्याला चिरत पुढे जात होते, पण प्रकाश अवघ्या काही फुटांपर्यंतच मर्यादित राहिला होता. घाटाची वळणं धोकादायक होती. एका बाजूला अथांग खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला सरळ उभा असलेला डोंगराचा कडा. माझ्या ट्रकमधल्या इंजिनाचा तो जाडजूड आवाज आणि त्या धुक्यातून वाट काढणारे हेडलाईट याशिवाय तिथे दुसरं काहीच नव्हतं. संपूर्ण जगापासून मी जणू वेगळा झालो होतो. केबिनमधील भीती घालवण्यासाठी मी पुन्हा एकदा टेप रेकॉर्डर सुरू केला. जुनी सदाबहार मराठी गाणी केबिनमध्ये घुमू लागली. या नभाने श्रावणमासी हर्षमानसी अशी गाणी लागली होती, पण त्या गाण्यांचा गोडवा आज मला जाणवत नव्हता. त्या गाण्यांमागचा इंजिनाचा आवाज आणि बाहेरची ती गूढ निस्तब्धता यांचा मेळ बसत नव्हता. मला सतत असं वाटत होतं की कोणीतरी काहीतरी माझ्या गाडीवर लक्ष ठेवून आहे. मी डोळ्यांची पापणी लावू न देता गाडी चालवत होतो. स्टेअरिंग घट्ट पकडलेले माझे हात घामाने ओले झाले होते. अर्धा पाऊण तास झाला असेल. आता मी घाटाच्या मध्यभागी पोचलो होतो. डोंगराच्या एका वळणावर जिथे रस्ता थोडा रुंद झाला होता, तिथे मला काहीतरी दिसलं. माझं हृदय एका क्षणासाठी धडधडणं थांबलं. दूरवर गाडीच्या हेडलाईटच्या पिवळ्या प्रकाशात रस्त्याच्या डाव्या बाजूला थोडी गर्दी दिसली. अंदाजे 25 ते 30 माणसं तिथे उभी असल्याचं मला दिसलं. इतक्या रात्री या घनदाट जंगलात पाऊस सुरू असताना ही माणसं इथे काय करतायत? माझ्या डोक्यात विचार चमकून गेला. मला काहीच कळत नव्हतं. त्यांच्या अंगावरचे कपडे ओले चिंब झाले होते, पण ते अजिबात हलत नव्हते. जणू काही ते तिथे फक्त माझ्या येण्याचीच वाट पाहत होते. माझ्या पायांचा दाब आपोआप ब्रेकवर आला. गाडीचा वेग मंदावला आणि गर्दीतील 2-3 जणांनी हात वर करून मला गाडी थांबवण्यासाठी इशारा केला. त्यांना मदत करावी का हा विचार माझ्या मनात आला. तसं एक माणूस म्हणून हे माझं कर्तव्य होतं, पण त्या ढाब्यावरच्या वृद्ध मालकाचे शब्द माझ्या कानात घुमू लागले. तुला घाटात काही लोक दिसतील. ती घाटातील लोक प्रवाशांना चकव्यात अडकवतात आणि जर तू गाडी थांबवलीस तर खेळ संपला. मी दात ओठ खाऊन स्टेअरिंगवरची पकड घट्ट केली. माझ्या कपाळावर घामाचे थेंब साचले होते. ते लोक अजूनही एकटक माझ्या गाडीकडे पाहत होते. त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. एक अनाकलनीय वेदना, एक आस की दुसरं काही. मला ते दृश्य पाहायची हिंमत झाली नाही. नाही, थांबू नकोस, मनातील एक आवाज ओरडून सांगत होता. मी एक्सेलरेटरवर पाय दाबला. ट्रकचा आवाज वाढला आणि मी त्या गर्दीच्या बाजूने गाडी वेगाने पुढे नेली. गाडी त्या लोकांच्या जवळून जात असताना मला एक विचित्र थंड वाऱ्याची झुळूक जाणवली. त्या गर्दीतल्या काही लोकांचे चेहरे माझ्या केबिनच्या खिडकीजवळून गेले. त्यांचे डोळे, त्यांचे फिकट चेहरे, त्यांचे कपडे ते जिवंत माणसांसारखे अजिबात वाटत नव्हते. त्या दृश्याने माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मी मागे वळून पाहण्याची चूक केली नाही. फक्त समोरच्या अंधाऱ्या रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं. गाडीचा वेग आता वाढला होता. काही सेकंदातच ती गर्दी माझ्या मागे सुटली, पण तरीही माझ्या पाठीमागून कोणीतरी ओरडल्याचा, गाडी थांबवण्यासाठी कोणाचे तरी हात गाडीच्या बॉडीवर आदळल्याचा मला भास झाला. मी गाडी महाबळेश्वरच्या दिशेने वेगाने पळवत राहिलो. काळजाचे ठोके आता प्रचंड वेगाने वाजत होते. रस्ता रिकामा होता, पण मला असं वाटत होतं की मी एकटा नाहीये. माझ्या ट्रकच्या आसपास काहीतरी अदृश्य शक्ती फिरतीये. मी पुन्हा एकदा टेप रेकॉर्डरकडे हात नेला, पण यावेळी मला गाणी लावायची नव्हती. मला खूप भीती वाटत होती. मी ट्रकमधील साऊंड सिस्टीम बंद केली आणि सर्वत्र भयान शांतता पसरली. त्या शांततेत फक्त इंजिनाचा आवाज
आणि पावसाच्या थेंबांचा आवाज येत होता. मी स्वतःला बजावलं, राहुल, हा फक्त तुझा भास आहे. तू थकलायस म्हणून तुला हे सगळं दिसतंय. महाबळेश्वर आता काही लांब नाहीये. इथून सुटका करून घे आणि लवकर पोच. पण मला माहीत होतं हे खोटं होतं. ती लोकं, ती 25-30 लोकं, तो भास नव्हता. आणि कदाचित त्या भयानक रात्रीच्या प्रवासातली ही फक्त सुरुवात होती. पुढच्या अर्ध्या तासात मला अजून किती भयानक दृश्यांचा सामना करायचा होता हे मलाही माहीत नव्हतं. तो भयानक घोळका मागे सोडून आता जवळपास अर्धा तास झाला असेल. मी गाडीचा वेग कमी होऊ दिला नव्हता. इंजिनाचा तो कांठळ्या बसवणारा आवाज आणि चाकांचं ओल्या रस्त्याशी होणारं घर्षण, एवढाच काय तो आवाज केबिनमध्ये येत होता. माझे डोळे समोरच्या रस्त्यावर खेळले होते, पण मन मात्र अजूनही त्या 25-30 लोकांच्या विचारातच अडकलं होतं. मी स्वतःला सारखं समजावत होतो, राहुल, घाटाचा अर्ध्याहून अधिक रस्ता पार झालाय. आता थोड्याच वेळात महाबळेश्वरचे दिवे दिसू लागतील. तिथून वाई फार लांब नाहीये. एकदा का मानवी वस्तीत पोचलो की ही भीती कुठल्या कुठे पळून जाईल. पण निसर्गाचा आणि त्या रात्रीचा खेळ काही वेगळाच होता. हळूहळू पावसाचा जोर अचानक खूप वाढला. मघाशी रिमझिम असणारा पाऊस आता थेट मुसळधार रूपात ट्रकच्या विंडशील्डवर कोसळू लागला. वायपर्स त्यांच्या पूर्ण वेगाने डावीकडून उजवीकडे फिरत होते, पण पाण्याचा जोर इतका होता की समोरचं काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. त्यासोबतच धुक्याचा थर इतका दाट झाला, जणू काही एखाद्या पांढऱ्या शुभ्र कापडाने संपूर्ण घाट वेढून टाकला होता. गारठा आता केबिनच्या काचांमधून आत शिरून माझ्या हाडांपर्यंत पोचत होता. भीतीमुळे आणि थंडीमुळे माझे हातपाय थरथरू लागले होते. मी गाडी चालवत असतानाच अचानक मला रस्त्याच्या डाव्या बाजूला एक जुना उजळलेला किलोमीटरचा दगड दिसला, ज्यावर महाबळेश्वर 15 किलोमीटर असं लिहिलं होतं. त्या दगडावरचा कोपरा थोडा तुटला होता. तो दगड पाहताच माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मला एकदम आठवलं, बरोबर 20 मिनिटांपूर्वी मी याच तुटलेल्या किलोमीटरच्या दगडावरून पुढे गेलो होतो. माझ्या कपाळावर थंड घाम फुटला. हे कसं शक्य आहे? मी स्वतःशीच पुटपुटलो. जर मी गेल्या 20 मिनिटांपासून सलग 40-50च्या स्पीडने गाडी पुढे पळवतोय, तर मी पुन्हा त्याच जागी कसा येऊ शकतो? मी रस्ता तर चुकलो नव्हतो, कारण या घाटात दुसरा कुठला फाटाच नव्हता. सरळ वळणावळणाचा एकच रस्ता होता. त्या ढाब्यावरच्या वृद्धाचे शब्द माझ्या डोक्यात विजेसारखे चमकले. ते प्रवाशांना चकव्यात अडकवतात, ते तुला गोल गोल फिरवत राहतील. होय, मला चकवा लागला होता. अमानवी शक्तींनी मला त्या घाटाच्या एकाच वर्तुळात अडकवलं होतं. मी कितीही पुढे गेलो तरी मी त्याच जागी परत येत होतो. या जाणीवेने माझं अवसानच गळून पडलं. भीती आता माझ्या डोक्यात शिरली होती. हात स्टेअरिंगवर घट्ट धरले होते, पण पाय मात्र ब्रेक दाबायचा विचार करत होते. पण गाडी थांबवणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं होतं हे मला ठाऊक होतं. मी दात ओठ खाऊन गाडी आणखी वेगात पळवण्याचा प्रयत्न केला, पण पुढच्याच वळणावर जे दृश्य माझ्या समोर आलं ते पाहून माझ्या तोंडातून किंचाळीस फुटायची बाकी राहिली. समोर अगदी त्याच जागेवर तोच 25-30 लोकांचा घोळका पुन्हा उभा होता. पण यावेळी परिस्थिती मघासारखी नव्हती. यावेळी ती लोक रस्त्याच्या कडेला शांत उभे नव्हते, तर ते रस्त्याच्या मधोमध पसरले होते. पावसाच्या मुसळधार धारा त्यांच्या अंगावर पडत होत्या, पण त्यांना त्याचं काही सोयरसुतक नव्हतं. हेडलाईटच्या तीव्र प्रकाशात त्यांचे चेहरे यावेळी अगदी स्पष्ट दिसत होते, आणि ते चेहरे ते कोणत्याही जिवंत माणसाचे नव्हते. काहींचे चेहरे विद्रूप झाले होते, जणू काही कोणत्या तरी भीषण अपघातात त्यांची हाडं आणि त्वचा यांचा चेंदामेंदा झाला होता. कोणाच्या डोक्यातून रक्ताची धार वाहत होती, तर कोणाचे डोळे पूर्णपणे पांढरे पडले होते. ते सगळेजण अत्यंत क्रूर आणि अमानवी नजरेने थेट माझ्या ट्रकच्या केबिनकडे म्हणजेच माझ्याकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक भयानक हिंस्र हसू होतं. त्यांच्यातील 4-5 जण थेट ट्रकच्या समोर आले
आणि त्यांनी गाडी थांबवण्यासाठी आपले हात हवेत पसरले. नाही नाही देवा, वाचव, मी मोठ्याने ओरडलो आणि गाडी थांबवण्याऐवजी एक्सेलरेटरवर पूर्ण ताकदीने पाय दाबला. ट्रकचं इंजिन गरजलं. मी स्टेअरिंग उजवीकडे वळवून दरीच्या अगदी काठावरून त्या लोकांच्या अंगावरून गाडी घालवल्यासारखा ट्रक पुढे काढला. गाडी त्या लोकांच्या मधून जाताना मला असं वाटलं की काही अमानवी हात माझ्या केबिनच्या काचेवर आणि दरवाजावर आपटले. धाड धाड असा भयानक आवाज झाला. मी गिअर बदलून गाडीचा स्पीड वाढवला. जीव मुठीत धरून मी त्या वळणावरून पुढे निघालो. गाडी पुढे निघाल्यानंतर नको नको म्हणत असतानाही ड्रायव्हरच्या सवयीमुळे माझी नजर अचानक उजव्या बाजूच्या साईड मिररकडे गेली आणि आरशात जे दृश्य मला दिसलं त्यानं माझ्या अंगावरचा थरकाप उडाला. माझ्या पाठीवरून एक भयानक आणि गोठवून टाकणारी थंड लहर धावून गेली. ते 25-30 लोक तिथेच थांबले नव्हते. ते सगळेच्या सगळेजण माझ्या ट्रकच्या मागे धावत होते, पण त्यांचं धावणं जिवंत माणसांसारखं नव्हतं. ते अमानवी, अकराळ विकराळ वेगाने हातपाय विचित्रपणे हलवत ट्रक पकडण्यासाठी मागे पळत होते. काही जण 4 पायांवर प्राण्यांसारखे वेगाने धावत होते, तर काही जण हवेत तरंगल्यासारखे ट्रकच्या अगदी जवळ पोचण्याचा प्रयत्न करत होते. आरशात त्यांचे ते उघडलेले भयानक जबडे, ते अमानवी डोळे आणि ट्रकच्या दिशेने झेपावणारे त्यांचे हात स्पष्ट दिसत होते. ते ओरडत होते, पण मुसळधार पावसामुळे त्यांचा आवाज केबिनमध्ये ऐकू येत नव्हता. फक्त त्यांचे अकराळ विकराळ हावभाव दिसत होते. ते ट्रकच्या अगदी मागच्या बाजूला पोचले होते. मला जाणवलं की ट्रकचं वजन अचानक वाढलंय. जणू काही त्यातील 2-3 जणांनी ट्रकच्या मागच्या भागाला लोंबकाळायला सुरुवात केली होती. गाडीचा स्पीड कमी होऊ लागला होता. इंजिनावर प्रचंड ताण पडत होता. माझी पूर्णपणे गाळण उडाली होती. आता काय करावं काही सुचत नव्हतं. आरशात पाहण्याची माझ्यातली उरली सुरली हिंमतही संपली होती. मी भीतीने रडायला लागलो होतो. स्टेअरिंगवरची माझी पकड सुटत चालली होती आणि समोरच्या वळणावर गाडी थेट दरीत जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्या काळ्या कुट्ट वादळी रात्री सह्याद्रीच्या त्या भीषण घाटात मी मृत्यूच्या अगदी दारात उभा होतो. ट्रकचा वेग सातत्याने कमी होत होता. इंजिनमधून एक अत्यंत केविलवाणा असा जड आवाज येत होता, जणू काही एखादा अवाढव्य हत्ती चिखलात अडकलाय आणि त्याला पुढे जाता येत नाहीये. गाडीच्या मागच्या बाजूला लोंबकळणाऱ्या त्या अमानवी शक्तींनी ट्रकला पूर्णपणे आपल्या विळख्यात घेतलं होतं. केबिनच्या छतावर धप धप असा आवाज होत होता, जणू कोणीतरी वरून छप्पर तोडण्याचा प्रयत्न करत होतं. माझ्या हाताला सुटलेला घाम आणि अंगाला भरलेले कापरे यामुळे स्टेअरिंगवर नियंत्रण ठेवणं अशक्य झालं होतं. मृत्यू अगदी माझ्या समोर उभा होता. आता मी वाचत नाही, माझा खेळ संपला या विचाराने माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. माझ्या मागे असणारं माझं कुटुंब, माझी पत्नी, माझी लहान मुलं या सगळ्यांचे चेहरे माझ्या डोळ्यांसमोरून एका सेकंदात फिरून गेले. पैशांच्या हव्यासापोटी आणि त्या बोनसच्या मोहापायी मी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. तेवढ्यात मला त्या हायवेवरील जुन्या ढाब्याच्या मालकाचे शेवटचे शब्द आठवले, तुझ्या देवाला आठवत राहा. त्या अत्यंत भीती आणि नैराश्याच्या क्षणात माझ्या मनात विजेसारखा एक विचार चमकला. मी डावा हात स्टेअरिंगवरून काढला आणि तोच थरथरता घामाघूम झालेला हात डॅशबोर्डवर असलेल्या साऊंड सिस्टीमकडे नेला. तिथे माझ्या पेनड्राईव्हमध्ये गाण्यासोबतच देवाचे काही मंत्र होते. मी डोळे मिटून देवाला स्मरलं आणि एक बटण दाबलं. पुढच्या सेकंदाला ट्रकच्या केबिनमध्ये अत्यंत धीर गंभीर आणि शक्तिशाली आवाजात हनुमान चालिसा सुरू झाली. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी बरनौ रघुबर बिमल जसू जो दायकू फलचारी. त्या महाशक्तीचे संकटमोचकाचे नाव केबिनमध्ये घुमलं आणि जणू काही चमत्कार घडला. केबिनमधील तो गुदमरवून टाकणारा थंड आणि अमानवी दाब एका क्षणात नाहीसा झाला.
हनुमान चालिसाचे सूर जसजसे तीव्र होऊ लागले तसतसे माझ्या शरीरात भीतीची जागा एका वेगळ्याच अनाकलनीय ऊर्जेने घेतली. माझ्या हातांचा थरथराट थांबला. त्याचवेळी ट्रकच्या मागच्या बाजूने आणि छतावरून काळजाचा थरकाप उडवणाऱ्या वेदनादायी अमानवी किंचाळ्यांचे आवाज आले. आरशात न पाहताही मला जाणवलं की त्या पवित्र मंत्रांच्या आवाजाने त्या दुष्ट आत्म्यांची ताकद गळून पडली होती. ट्रकवरचं ते प्रचंड वजन अचानक हलकं झालं. इंजिन मोकळं झालं आणि ट्रकने पुन्हा आपला मूळ वेग पकडला. मी मनातल्या मनात हनुमान चालिसा गुणगुणत देवाचं नाव घेत ॲक्सिलरेटरवर पूर्ण ताकदीने पाय दाबला. ट्रक आता धुक्याला आणि काळोखाला फाडत वाऱ्याच्या वेगाने धावू लागला. मागे काय घडतंय, आरशात काय दिसतंय याकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. माझ्यात आता आरशात पाहण्याची हिंमतही नव्हती आणि गरजही उरली नव्हती. मी फक्त समोर पाहत राहिलो आणि गाडी पळवत राहिलो. रस्त्यावरील ते दाट धुकं हळूहळू विरळ होऊ लागलं होतं. हवेतील तो भयानक गूढ गारठा कमी होऊन आता सकाळची प्रसन्न गार हवा जाणवू लागली होती. गाडी चालवता चालवता मी त्या तणावातून कधी बाहेर आलो हे मला समजलंच नाही. अचानक लांबवर मला काही पिवळे पांढरे दिवे आणि मानवी वस्तींची चिन्ह दिसली. मी सुटकेचा एक मोठा श्वास घेतला. तो महाबळेश्वरचा परिसर होता. घाटाचा तो रस्ता संपला होता आणि मी सुरक्षितपणे बाहेर आलो होतो. मी थेट महाबळेश्वरमधील एका मुख्य रस्त्याच्या कडेला, जिथे एक चहाची टपरी उघडी होती, तिथे माझा ट्रक आणून थांबवला. गाडीचं इंजिन बंद करताच मी स्टेअरिंगवर डोकं टेकवलं आणि देवाचे आभार मानले. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. मी ट्रकमधून खाली उतरलो. माझे पाय अजूनही थोडे थरथरत होते. मी खिशातून मोबाईल काढला आणि वेळ पाहिली. मोबाईलच्या स्क्रीनवर पहाटेचे 5 वाजले होते. मी पूर्णपणे चक्रावून गेलो. मला प्रचंड धक्का बसला. महाडवरून निघताना रात्रीचे 9 वाजले होते. तिथून महाबळेश्वर अवघ्या 3 तासांच्या अंतरावर आहे. घाटात जेव्हा माझ्यासोबत तो भयानक प्रकार घडला तेव्हा साधारण रात्रीचे 11-11:30 झाले असावेत. त्यानंतर मी हनुमान चालिसा लावून गाडी पळवली, पण तो प्रवास अवघा 15-20 मिनिटांचा वाटला होता. मग थेट पहाटेचे 5 कसे वाजले? मधले 5-6 तास कुठे गेले? ते तास कसे आणि कुठे संपले याचा मला पत्ताच लागला नव्हता. तो अमानवी चकवा किती भयानक होता याची जाणीव मला आता झाली. त्या आत्म्यांनी माझ्या वेळेवर आणि बुद्धीवर पूर्ण ताबा मिळवला होता. मी थरथरतच त्या चहाच्या टपरीकडे गेलो. टपरीवाला एक मध्यमवयीन स्थानिक माणूस होता. त्याने गॅसवर चहाचं आधण ठेवलं होतं. मी अत्यंत थकलेल्या आणि घाबरलेल्या आवाजात म्हणालो, भाऊ, एक कडक चहा द्या आणि जरा पाणी मिळेल का? माझा फिकट पडलेला चेहरा, विस्कटलेले केस आणि कपड्यांवर आलेला घाम पाहून टपरीवाल्यानं मला निरखून पाहिलं. त्यानं मला बसायला बाकडा दिला, तांब्याभर पाणी दिलं आणि म्हणाला, काय झालं भाऊ? खूप घाबरलेले दिसताय. रात्री घाटातून आलात का? मी चहाचा घोट घेतला आणि त्या रात्री पोलादपूरवरून निघाल्यापासून ते महाबळेश्वरला पोचेपर्यंत माझ्यासोबत घडलेला तो अंगावर काटा आणणारा सर्व प्रकार, तो 25-30 लोकांचा घोळका, तो चकवा आणि आरशातील तो थरार सविस्तर सांगितला. माझं बोलणं ऐकून टपरीवाल्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य वाटलं नाही. उलट त्याच्या डोळ्यात एक गंभीर सहानुभूती दिसली. तो एक सुस्कारा टाकून म्हणाला, बाबा, तू नशीबवान आहेस म्हणून आज इथे बसून चहा पितोयस. त्या हनुमान चालिसाने आणि तुझ्या नशिबाने आज तुला वाचवलं. तू जे पाहिलंस तो भास नव्हता. तो या आंबेनळी घाटाचा काळा इतिहास आहे. त्या चहाच्या वासाने भरलेल्या टपरीवर त्याने मला तिथली खरी हकीकत सांगितली. या घाटात आजपर्यंत कित्येक मोठे अपघात झालेत. काही वर्षांपूर्वी इथे एक मोठी बस दरीत कोसळली होती, ज्यात अनेक लोकांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतरही कित्येक ट्रक्स, गाड्या रात्रीच्या वेळी इथे दरीत गेल्या आहेत. त्या लोकांचे आत्मे, ज्यांना वेळेवर मुक्ती मिळाली नाही, ते याच घाटात रात्रीच्या वेळी फिरत असतात. ते लोकांना असंच सकव्यात अडकवतात. रस्त्याच्या मधोमध उभे राहून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतात. ज्या ड्रायव्हरने तिथे गाडी थांबवली
किंवा भीतीपोटी गाडीवरून नियंत्रण गमावलं त्याची गाडी थेट दरीत कोसळते. या रस्त्याने रात्री प्रवास करणारे जुने ड्रायव्हर्स कधीच गाडी थांबवत नाहीत. जो त्या चकव्यातून वाचला तो वाचला, नाहीतर खेळ खलास. टपरीवाल्याच्या या शब्दांनी माझ्या कपाळावर पुन्हा एकदा घामाच्या धारा आल्या. त्याने मला शेवटी एक मोलाचा सल्ला दिला. पैसा, बोनस, बक्षीस हे सगळं येत जात राहील बाबा, पण जीव एकदा गेला की परत येत नाही. त्यामुळे अशा रस्त्याने पुन्हा कधीही रात्रीचा प्रवास करू नकोस. मी चहाचे पैसे दिले, त्याचे आभार मानले आणि ट्रककडे परतलो. पूर्वेकडून सूर्याची पहिली पिवळी किरणं सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर पडत होती. तो सुंदर प्रकाश पाहून मला जगणं किती सुंदर आहे याची जाणीव झाली. त्या रात्रीने मला एक कायमचा धडा दिला होता. मी वाईला पोचलो, माल वेळेत दिला आणि मला तो बोनसही मिळाला. पण त्या पैशांकडे पाहून मला आनंद झाला नाही, तर त्या रात्रीची भीती आठवली. आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालंय, पण आजही जेव्हा पाऊस पडतो आणि रात्रीच्या वेळी मी ट्रक चालवतो तेव्हा माझ्या केबिनमध्ये हनुमान चालिसा नेहमी सुरू असतं. कारण मला माहितीये, त्या अथांग अंधारात जशी वाईट शक्ती दबा धरून बसलेली असते, तसेच आपल्याला वाचवायला देवाचं रूपही तिथे पाठीशी उभं असतं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच काही भयकथांसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.